मित्रांनो, जुना बोळा हिंद केसरी मैदान खरोखरच एक महिना नियोजन तयार झाली होती. एवढी मोठी मेहनत केली, एवढं दिवस रात्र मेहनत केलं. असं वाटतं ही फाटी होती का डोंगर होता, ही लोकांना ही फाटी तयार होईल का. पण आज त्यांच्या घरच्या कुटुंबाने, आज त्यांच्या गावकऱ्यांनी, आज खरोखरच आज त्यांच्या वडिलांना प्रेम करणारी जी लोक आली, सिद्ध केलं आणि पुन्हा एकदा आज मैदान पार पडलं. थोडं पावसामुळे साथ दिली नाही, पण आज खरोखर पण तरी पण निश्चय घेतला की फायनल हे झालंच पाहिजे. आणि उद्या सकाळी फायनल आज आपल्या समोर दादा खूप खूप तुमचं मनापासून साधारण तुम्ही बघताचा की एवढी तुमची टीम आज असल्या पावसात आणि असल्या उन्हात म्हणजे आज खरं तुम्ही संघर्ष केला आणि खरोखर तुम्ही शिस्ती पद्धतीची मैदान पार पडतात. मॅच पार काय सांगशील आज, तरी पण आज बैल मला कुठल्या अन्याय होऊन दिलाय, उद्याच्याला फायनल घेतला. उद्याच्या ते काय झालं, थोडं पावसाचा प्रॉब्लेम झाला आणि त्यात थोडं बैल मालकाचं जरा ऑब्जेक्शन वगैरे ते त्या सॉल्व्ह करण्यातच वेळ गेला जास्त आणि त्याच्यामुळे अंधार बी पडला आणि अंधार पडल्यामुळे बैलांचा विचार केला. सगळ्यात महत्वाचा विषय काय असतो, बैलांना दुखापत होऊन. म्हणजे आज खरोखरच जी तुम्ही खरोखर जी आपण बघतोय एक महिना झालं जी तुम्ही करत चालले मानाचं उगच असं म्हणत नाही की हिंद केसरी ओरिजिनल मानाचं हिंद केसरी मैदान सोलापूर जिल्ह्यात पहिलं मोठं सगळ्यात मोठं मैदान सोलापूर जिल्ह्यात. ते अक्षरशः आज पार पडलं म्हणजे कुठल्याच पब्लिक ना कुठल्याच बैल आणण्याचं नाही. 104 फेरे झाले गटाची आणि 11 फेरे सेमीची झाली. 115 फेऱ्याचं आज पूर्ण पळाले. आता फक्त एका फेऱ्याचा विषय राहिला होता, पण तो पण उद्याच्याला म्हणजे उद्याच्याला 8 वाजता करेक्ट फायनल फेरा सुटत. म्हणजे उद्या आपलं फायनल झालं की फायनल झालं की बक्षीस पत्र आणि उद्याच्याला सगळं म्हणजे आपलं पाहिजेलच आहे ना. हिंद केसरी पण कशी अशी स्पर्धा होत नाही ना, वाटून देऊन सगळी हिंद केसरी नाही. आज बैल मालकाने कसा प्रतिसाद कसं सहकार्य केलं तुम्हाला. खूप छान, एक नंबर. आज पब्लिक बद्दल काय सांगशील. पब्लिक म्हणजे खूप खूप पब्लिक तुम्हाला सहकार्य केलं आणि तुमच्या टीमला सहकार्य केलं की कुठली दंगामस्ती केली ना. नाही, आमची टीमच अशी आहे की म्हणजे सगळी एका जीवाची असल्यागत आहेत. अँब्युलन्स सुद्धा हल्ली नाही. आज एक ही अपघात नाही मैदानात. आज एवढं पब्लिक होतं पण कुणाला वगैरे अजिबात नाही. काही लोक सगळी गॅलरी वगैरे सिस्टीम केली होती सगळी जागेवर आणि पूर्ण पट्टंगण आहे पूर्ण मैदान. आज खरोखर मी लोकांच्या ऐकून पण घेतलं का तर आपण जे काम करतो मी जे मला इथं बोलवलं खूप लोकांना सांगितलं तुम्ही व्हिडिओ पोहोचवले आम्हाला बघायला भेटलं खूप आवडलं. पण काही लोकांनी म्हटलं की ही जी मैदान आहे ना खरोखर त्यांनी अक्षरशः खरोखर माणसं म्हटली का देवाच्या रूपात माणसं आहेत आणि ते तुमचं वडिलाचं नाव घेतलं. मैदानाचे आयोजकच आमचे स्वर्गीय शामराव पावमुळे देवाच्या रूपातच होते आम्हाला. आज म्हणजे 21 वर्षाची परंपरा आहे आणि खरोखर 21 परंपरा चालवणं म्हणजे खूप अवघड आहे. असं नियोजन करणं खूप अवघड आहे. पण आयोजनाच्या मागे बी भरपूर संघर्ष आहे. आता कसं होतं, काय लोकांचा संभ्रम आहे की बाबा आयोजकांना खूप पैसे राहतात त्याच्यातून, परत असं लय प्रॉफिट वगैरे काय नाही. त्याच्या पाठीमाग तेवढ्या म्हणजे स्ट्रगल आहे. आज सगळं जेवला का होता. नाही अहो, ते 2 दिवस चालते. पाणी कुणी आणून दिले तर पाणी फक्त भरपूर आहेत तरी पण बघा म्हणतात हे प्रेम आहे. हिंद केसरी ओरिजिनल मान जी त्यांच्या वडिलांनी परंपरा त्यांच्या आजोबापासून जी परंपरा आहे ती जाणून खूप माझं तर म्हणणं आहे एकच की बाबा जे असं घरी बसून म्हणतंय की बाबा आयोजक असं करतात तसं करतात, बरोबर का, पण त्यांनी एकदा फक्त नियोजन ही करून बघावं. एकच फक्त घेऊन छोटं बघावं, लय नाही 200 गाड्याचं फक्त पार पाडावं. पण मागच्या 1000 गाडी पण 1000च्या प्लस गाडी आमचं कसं होतंय, ज्या 2022 साली 400 गाडी आली पहिल्यांदा चालू झाल्या महाराष्ट्रात एवढ्यात आले 1000. आणि पश्चिम महाराष्ट्रात ते नुसती नोंद घेऊन पश्चिम महाराष्ट्रात एवढा प्रतिसाद आलाय आम्हाला, चांगला भेटला खूप. कारण खूप 28 ला सकाळची पूर्ण बंद करून टाकली. 28 ला 12 वाजता बंद केली होती आणि आपल्याकडे गाडीच भरपेट झाली. आपण 300 गाडी 300 गाडी वेटिंग होती पण नाही घेतली नाही. आज शासनाचा नियम तालुका कमिटीने निर्णय घेतला की 10 गट पळायला त्यामुळे आम्ही 1000च्या वर गाडीच घेतली. सकाळी आपण 6 वाजता तुम्ही आल्यानंतर सगळी तयार केली म्हणजे आपल्या सकाळी जर मी बघतो सगळं घेतले तुम्ही प्लेटा लावल्या. नाही आमचं कसं असतं ऐका की आमच्यात इथं कोण अध्यक्ष वगैरे तसलं नाही, सगळीच अध्यक्ष सगळे ही अख्खी टीम मध्ये म्हणजे अध्यक्ष असा विषय असतो आमचा. आणि आम्ही एका जीवाची म्हणजे कसं आमच्या कुटुंबातले असल्यावर सगळे. किती आठवण येते वडिलांच्या त्यांचा काय विषय त्यांच्यासाठी जेवढं आहे त्यांचे डोळे भरून आलेत की आज खरोखरच मुलगा असावा तर असा का तर आणि आपण मुलं बघितले खरोखरच आज वडिलांची जागा खरोखरच आज त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. पण आज बघू शकता एवढं मला माझं मन भरून आले की आज
दादांनी मला एक विश्वासानं मला इथं बोलवलं आणि आज हिंद केसरी मला पण आज त्यांना मला भारी वाटलं. इथं येऊन लोकांनी आपली खरं कौतुक पण केलं. आज एवढ्या पावसाचं घेऊन उभा राहिलेले मित्रांनो, खूप जेवढं वाटलं की काय मैदान असतंय, काय भरवणं मैदान असतंय, काय मैदान पार पडणं असतंय. आज दादा रडत्यात. दादा किती आठवण येते दादाच्या, आज काय संदेश दिला पप्पांना? शब्द नाही. शब्द नाहीत. हे म्हणतात प्रेम, ही बैलगाडी शर्यत आणि हे नाव बरोबर टिकवणं खूप मुश्किल आहे. पण आज दादाने सर्व कुटुंबाने आज सर्व रडत्यात. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि असंच कंपल्सरी 41 वर्ष, हीच 21 वर्ष आपल्याला रेकॉर्ड आकर्षक ढाली. आज आकर्षक गदा आणि खरोखरच आज हे कुटुंब असंच राहावं. आणि खरोखरच दादा हे नियोजन तुम्ही खूप सुंदर पार पडलं. आकर्षक 1 महिना झालाय तुमचा चालू आहे. खूप खूप काय सांगितलं उद्याचं फायनल किती वेळ पार पडेल? उद्याच्याला 9 वाजता 10 वाजेपर्यंत तर निकाल पूर्ण जाते. तर करायचं आठला सांगितलंय त्यांना यायला. हा म्हणजे 9-10 वेळा महिना कसं असणार आहे आता? निकालाचं कसं असणार, कॅमेराचं कसं असणार उद्या? कॅमेराचं कसं होतंय, लाईव्ह ओले वगैरे उद्याच्याला ते सगळे कार्यक्रम असतात. पुढले मैदानाचं नियोजन असतं राहतं ना. मग त्याच्यामुळे आपण 2 ड्रोन वरतीच हा निकाल आणि म्हणजे सगळा जाहीर करणार. चालतं. तर मी खूप शुभ सगळं लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि 10-11 पण आपलं फायनल. आणि संध्याकाळचं काय होतं, संध्याकाळचं जर लॉट सोडलं होतं काय होतं, मान वेगळा जातो, फॉलला वेगळा असा विषय होतो ना. मग त्याच्यासाठी म्हणलं आम्ही आपलं सकाळ घेऊ. मुद्दा पहिलं मोठ्या किमतीचे ते हा, आपल्यामुळं नको ना इजा होऊन टॉपची नंदी येते. आपण 2 नाही. ही कसं विषय आहे, आमच्या सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात मोठं मैदान, सगळ्यात मोठा. हा, आणि मानाचा आहे सगळ्यात महत्वाचं. 41 वर्ष आम्ही चालवतोय बरोबर. पुन्हा त्याच्यामुळे आणि आम्हाला म्हणजे आमचा बैल स्वतःचा नसतोच मैदानाला. दुसऱ्याच्या मैदानात घेत होतो. हा, आमचा बैलच मैदानाला नाही. आम्ही ना काय फक्त मैदान एक तुम्ही आला, छान आभारी आहे. आभारी आहे. उलट आमच्या स्वर्गीय आणि सगळ्यात महत्वाचं असे लय जण मी बघितलेत की बाबा पैशाला लालची असा बी विषय आहे. पण असं नाही, 1 नंबर माणूस आहे. चालतं. खूप खूप दादा 2 शब्द बोलला. उद्या फायनल 11 सर्वांनी लवकर यायचा प्रयत्न. धन्यवाद.